हां, साहेब आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव प्रमोद आनंदराव काळे, राहणार तामशी, पोस्ट बटवाडी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. बरं, आपण हे धन्वंतरी कंपनीचं जे RPS 76 टॉनिक आहे आपल्या हातामध्ये, हम्म, हे या तूर या पिकावर वापरलं. बरोबर सर. बरं, हा किती एरिया आहे तुरीचा? हा 6 एकराचा एरिया आहे. 6 एकराचा एरिया आहे हा, आणि सगळी तूर सारखी बसलेली आहे. सारखी बसलेली आहे. बरं बरं बरं. तर या तुरीवर किती फवारे झाले आहेत? आपण सोयाबीन निघाल्यानंतर याच्यावर 2 फवारे काढले. 2 फवारे झाली या तुरीवर हा, आतापर्यंत? आणि पेरताना बीज प्रक्रिया करूनच पेरले होतं. असं याचा असं. RPSचाच असं बीज प्रक्रिया केली आणि वरतून 2 फवारे झाले. फवारे झाले फक्त. बरं, तर त्याचे तुम्हाला काय काय परिणाम जाणवले या तूर या पिकावर? याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात शेंगा दिसत आहेत. डांगा आणि विशेष म्हणजे तोरमाची साईज जे आहे, हा, हे साईज हे तोर लांब आहेत, हे हातात लांब तोर लांब आहेत. आहेत आणि खूप दूर पासून आपल्याला का शेंगा शेंगा दिसतात आणि गुच्छेचे बरोबर. गुच्छे दिसत आहेत. बरोबर आहे. आणि हे शेंगा तर खूपच अशा जाडे दाणे आलेले लांब शेंगा आणि हा. जाडे दाणे पण जाडे आहेत. आणि 4-4 याचे दाणे झालेले आहेत. बरोबर बरोबर. शेंगेमध्ये 4-4 दाणे आलेले आहेत. हो हो, खूप साऱ्या संख्येने शेंगा हो. लागलेल्या आहेत. आणि शेंगाची साईज आणि विशेष शेंगाची म्हणजे साईज खूप वाढली आहे आणि शेंगाची साईज एवढी वाढली की हा, हा. हे शेंग अशी फुटली आहे, म्हणजे चिरलेले हा हे पडलेले आहे. हा, म्हणजे हा, शेंग हा, हा. उरली ते उलून राहिले, हे असे उलून राहिले शेंगा, म्हणजे की हे दाण्यांची साईज फारच प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बरोबर बरोबर. आणि ब्रँचेस खूप आहेत, खूप झालेले आहे. ब्रँचेस भरपूर आहेत. हा, खूप ब्रँचेस आहेत. हा. पूर्ण दाटवा आहे तुरायचं होईल. हो, पूर्ण लवून जमिनीला टेकलेली आहे तूर. पावर हे असे पकडल्यानंतर आपल्याला समजते की बापरे. तुरीचं हे किती राहते. हे एकदम बिलकुल कमी आहे, एकही झाड नाही आहे पूर्ण. असं. हे जे दिसते हे पूर्ण झाड बी नाही आहे. हा हा, म्हणजे खूप साऱ्या संख्येने खूप, खूप, शेंगा लागलेल्या आहेत. हा, हे शेंगा शेंगा आलेले. तर आपल्याला पूर्ण समजते की म्हणजे शेंगा तूर किती अशी लागलेल्या कवट्यात आहेत. धरा लागून राहिली. हे अशी पकडा हे कर लागलं. बरोबर. सर्व शेंगाच आहेत सर्व. शेंगा आहेत. बरं, अशी आता तुम्ही दरवर्षी जे तुरीचं पीक घेता, हा, तर तुम्हाला अशी तूर याच्या अगोदर जाणवली का? नाही, याच्या अगोदर अशी तूर नाही जाणवली. नाही. कारण अच्छा, की अच्छा. जे ब्रँचेस वाढले नाही तर शेंड्यावरच तुरीच्या शेंगा राहत होत्या आणि अगोदर. गळ खूप होती. असं. या वर्षी फुलाची गळ काहीच नाही झालेली. फुलाची गळ म्हणूनच संख्या वाढलेली आहे की फुलगळ झाली नाही. फुल गळ झालेली नाही. बरोबर. चालेल. तर मग आता या RPS 76ने असा जो रिझल्ट आलेला आहे तुम्हाला, या रिझल्टबद्दल तुमचं समाधान आहे? पूर्ण समाधान आहे सर, कारण एरियातही अशी तूर बघायला मिळत नाही. हां, आजूबाजूचे जे शेत आहेत यांच्यामध्ये याच्या अर्ध्यातच ॲव्हरेज आहे. असं असं. हो. बरं, दरवर्षी तुम्हाला सर या एरियामध्ये किती तूर होते ॲव्हरेजली तुमच्या गावामध्ये? 3 ते 4ची येते ॲव्हरेज. 3 ते 4 क्विंटल पोते एका एकरी होते. एकरी येते. यावर्षी अशा पद्धतीची ही तूर पाहून काय ॲव्हरेज येईल असं वाटते तुम्हाला? 6 ते 7 क्विंटलची ॲव्हरेज यायला पाहिजे. 6-7 क्विंटल. 7 क्विंटलची म्हणजे असं म्हणा की डबलचा ॲव्हरेज जरी म्हटलं, हे पाय जाळे पाच एवढे दाणे जाळे होऊन राहिले. हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शेंगा उलून राहिल्या. उलून राहिल्या शेंगा आहे की याची हे जाळ आहे. दाण्याची साईज फार या वाढत वर्षी एवढा पावसाळा कमी असल्यावर असं एवढं चांगलं पीक, हे आम्ही ते RPS 76ची जे फवारणीचं जे म्हणत होतो हा. त्याचे पूर्ण बेनिफिट मिळाले benefit तुम्हाला. मिळाले. कारण की गावात बाहेर गावले सर्व ठिकाणी पावसाळा सारखाच झाला, पण तूर बऱ्याच जणांनी काही थोडंफार पाणी बी दिले, पण अशी तुरा नाही दिसून राहिली. अशी तूर नाही आढळली. अच्छा अच्छा. चला, म्हणजे तुम्ही या आलेल्या रिझल्टबद्दल खुश आहे? एकदम खुश आहे. चालेल चालेल चालेल. तर अशा या दुप्पटच्या, जसं 3 ते 4 क्विंटल दरवर्षी होते म्हणता, आणि यावर्षी जर 6-7 क्विंटलपर्यंत जाते असा अंदाज आहे तुमचा, म्हणजे ॲव्हरेजली दुप्पटच्या जवळपास आला. हो, दुप्पटच्या जवळपास. बरं, तर अशा या सुपर टॉनिकची माहिती तुम्हाला कुठून भेटली होती? आम्हाला योगेश काळे भाऊ आहेत आमचे अकोल्याचे, असं त्यांच्याकडून माहिती मिळाली? त्यांच्याकडून माहिती भेटली तर आम्ही पूर्ण माहिती घेतली. बरं. आणि त्यांनी अवचार सरांच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण माहिती दिली असं असं. आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतल्यावर याचा पूर्ण रिझल्ट घेतला, तर आम्हाला असे उत्कृष्ट रिझल्ट आता तुम्ही बघतच आहात. हां हां, बरोबर बरोबर. जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे. खूप चांगले छान रिझल्ट आहेत. थोडंसं असं पुढे चालू आपण. चला ना, कुठेही म्हणजे- बघा सर, की सर्व असं झुकलेलीच आहे. झुकलेले कुठली तूर नाही. एक बाहेरचा व्हिडिओ आहे हां. आणि ही सर्व तूर आहे. हो, सगळी सारखीच तूर आहे. सर्व शेतामधले म्हणजे असं काही नाही किंवा इथं एकाच ठिकाणी असं काही नाही. कुठे किंवा इकडे असं बघा, म्हणजे चौकून असं पूर्ण अशी लावलेली तूर आहे, कुठेच उभे झाड दिसणार नाही असं. हो हो. आपण या बाजूच्या ओळीत आलो आता. हां, सगळीकडे तूर सारखीच आहे. सारखी आता हे असं जर लाग असेल शेंगांचा, तर ॲटोमॅटिक खरोखर दुपटीची ॲव्हरेज येणं. ॲव्हरेज येणारच. आम्ही दरवर्षी तूर पाहतो ना आमची, त्याच्यानं आम्हाला माहिती आहे की उत्पन्नात किती वाढ होणार आहे. बरोबर बरोबर. चालेल, ठीक आहे. तर या RPSच्या बाबतीत आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता?
सर्वांनी वापरायला पाहिजे आणि आम्ही सांगतही आहे. आता तुम्ही सांगणं चालू केलं लोकांना. जवळपास आमचे प्रत्येक सोयरा हा हा. मित्र परिवाराला आम्ही सांगितलं आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा बरं बरं, मग असं हे जे टॉनिक ज्यांनी तयार केलं हा शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलं आहे. हा हा. तर जे धन्वंतरी कंपनीचे CMD आहेत डॉक्टर रमेश पाटील सर, बरोबर. तर ते डॉक्टर रमेश पाटील सरांच्या बाबतीत आपल्या काय भावना आहेत? भावना अशा आहेत की ते शेतकऱ्यांसाठी काय एक अजूबा ठरलेले आहेत ते. अच्छा अच्छा, म्हणजे ही चळवळ त्यांनी जी उभी केली तर हे आता हे चमत्कारिक चळवळ आहे. अच्छा, तर हे आता हे सक्सेस व्हायला लागेल, म्हणजे जनतेच्या हिताची ही चळवळ सुरू केलेली आहे त्यांनी, बरोबर बरोबर की जेणेकरून शेतकऱ्याला खर्च कमी करून उत्पन्नात वाढ व्हावी असं हे टॉनिक. बरोबर बरोबर. चालेल सर, ठीक आहे, धन्यवाद. सर, धन्यवाद. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे शेत आहे ना सर, हां हां हे आपले योगेश काळे आहेत ना, हां हां. LIC वाले जे डिस्ट्रीब्युटर आहेत, हे असं. त्यांचं शेत आहे. असं. हा, आमच्या इथं ते आमच्या बटाईने ठोक्यान असते. अच्छा अच्छा त्यांच्या अच्छा अच्छा. शेतातलाच हा चमत्कारिक रिझल्ट आहे. असं. हो. वा वा वा, व्हेरी गुड. हे दरवर्षी म्हणजे जवळपास आता ते सर्व्हिसवर ते असल्यामुळे शेत माझ्याकडेच आमच्याकडे असते ते. असं. दरवर्षी मीच हा, ते सर्व्हिसला असल्यामुळे ते हा, येऊ शकत येऊ नाही येऊ शेतीत. शकत नाही. अच्छा अच्छा, तुम्ही शेती करता. आमच्या माध्यमातूनच ते काय आम्ही शेती बघतो. बरं बरं, पहा बरं, असे खूप सुंदर रिझल्ट आले. ओके, चालेल, ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद.